हॅलो माय यूट्यूब फॅमिली, मी रॉकी. कसे आहात? सर्व व्यवस्थित ना? आज सकाळपासून कुठेतरी चक्कर मारून यावं असं वाटत होतं, पण ऊन खूप असल्या कारणाने थोडंसं स्किप केलं. थोडंसं लेट जाऊ, संध्याकाळी जाऊ म्हटलं. आज थोडं चक्कर मारायचं कारण असं, 1 मिनिट दाखवतो. आजचं वेदर एवढं सुंदर दिसतंय ना की कुठंतरी जाऊन यावं असं, फक्त फेरफटका मारून यावं असं वाटतंय. काय करायचं? जायचं? चलो फिर. 1 सेकंद, फक्त 1 सेकंदात आलो. 1 मिनिट. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझी व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम दिसेल. करताय ना? तोपर्यंत लाईकसुद्धा करून टाका. 1च सेकंदात आलो. तर आलो मी. कसा दिसतोय कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता निघालो आहे, तरी आमचं पिल्लू आमच्या मागं लागलं आहे. बब्बू कसं दिसतोय मी? कसं दिसतोय? छान दिसतोय. हिला एक चक्कर देतो, मग आपण निघूया. बाय. मित्रांनो, फिरता अशा ठिकाणी आलो आहे मी जिथं 3 ते 4 वर्ष आधी आम्ही इथं 15 ते 20 जणांचा आमचा ग्रुप होता. आम्ही दिवस रात्र इथंच पडेल असायचो. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत इथंच असायचो. सर्वजण आपल्या लाईफमध्ये बिझी झाले. कोणाला जॉब लागला, कोण काय तर कोण काय, सर्वजण वेगळे झाले. तर बाय चान्स त्यांनी जरी व्हिडिओ बघितली तर त्यांना नक्कीच ते दिवस आठवतील. ॲक्च्युली मलासुद्धा खूप आठवतं आहे की आम्ही इथं खूप मजा मस्ती केलेली, पण इथला भरपूर असा लुक आहे पूर्ण चेंज झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली इथं खूपच चेंजेस झालेले आहे. आता तुम्हाला ओळखायला येतं की नाही काय सांगता येणार नाही. नाशिकचे जे असतील ते बरोबर ओळखतील की कोणती जागा आहे. खूप चेंजेस झालेले, खूप म्हणजे खूप चेंजेस झालेले. मी तुम्हाला इकडची बाजू दाखवली, आता मी तुम्हाला तिकडची बाजू दाखवतो. म्हणजे आम्ही जिथं बसायचो तिथं राहायचो, दिवस रात्र पडायचो. ती पुढं आहे ती जागा, पण मग कधी कधी आम्ही फेरफटका मारायला इकडं सुद्धा यायचो. हे बघा, पूर्ण चेंज झालेलं आहे. इथं पूर्ण चेंज झालं आहे. खूप बिल्डिंग्स वगैरे बनण्याचं काम चालू आहे. भरपूर चेंजेस झालेले आहेत, भरपूर. एक काळ असा होता ज्या ठिकाणी पूर्ण स्वच्छता राखली जायची. आता भरपूर असं गवत वगैरे आलेले आहे. हे सुद्धा माझ्यासारखेच क्रिएटर काम करत आहे त्यांचं. आम्ही इकडे जास्त असायचो. ही आपली गोदावरी नदी. चला आता आपण खाली जाऊन बघूया काय हाल आहे अजून. पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे काळजीच घेतली जात नाही. बघा, सर्वीकडे गवत वगैरे आलेले. 15 ते 20 जण इथं डेली दिवस रात्र पडेल असायचो. कधी कधी असं वाटायचं का आम्हीच याचे मालक, पण असं काही नव्हतं.
पण आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. खूप जुन्या आठवणी आमच्या इथं. सर्वांचे बड्डे इथं खूप केलेले आम्ही, म्हणजे आमच्या ग्रुपचे. बड्डे करायचा कुठे करायचा, इथे करायचा, अशी आहे आमची प्लेस. आता सर्वांनाच कळाले असेल की ही प्लेस कोणती आहे, बरोबर ना? तर मग चला पटापट कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा कोणती जागा आहे. आणि तुमचे काय एक्सपिरियन्स असतील या जागेवरचे ते सुद्धा शेअर करा. तुम्ही इथे काय काय कारनामे केले, काय काय कांड केले, तुमच्या आठवणी काय आहेत या ठिकाणच्या, त्यासुद्धा मला सांगायला विसरू नका. आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या ग्रुपमधले म्हणजे जे आम्ही जे इथं आम्ही मित्रमैत्रिणींनी आम्ही जे काही इथं मजा मस्ती केलेली आहे ते सुद्धा बघत असतील तर त्यांनीसुद्धा आपण काय काय इथं कारनामे केले आणि काय काय मज्जा मस्ती केलेली आहे ते त्यांनीसुद्धा मग कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मी व्लॉग कसा करतो आहे हे मला माहिती नाही, कारण की मी यामध्ये बिगनर आहे. तर तुम्ही मला सांगा की मी कसा करतो आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं, मला गाईड केलं, मला मार्गदर्शन केलं तर मी माझ्यात नक्की सुधारणा करेल आणि माझा बेस्ट ऑन बेस्ट द्यायचा प्रयत्न करेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की मी जो एक पहिला ब्लॉग जो मी अपलोड केला होता तो त्या अकाउंटवरून मी तो डिलीट केला आहे. आणि मी एक नवीन अकाउंट खास ब्लॉगसाठी खास एक नवीन अकाउंट क्रिएट केलं आहे. त्या अकाउंटला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्वात पहिले माझी जी व्हिडिओ अपलोड झाली तर तुम्हाला सर्वात पहिले दिसेल. आणि तिला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर काही परत सांगतो, जर काही चुकत असेल तर बिनधास्त नक्की सांगा, म्हणजे मला अजून काहीतरी माझ्यात सुधारणा करता येईल मला. आणि जर व्हिडिओ खरंच आवडले असेल मनापासून तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग हा ब्लॉग आपण इथंच संपवूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.